हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये तुळशीची नियमित पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मी वास करते आणि जिथं तुळशीची नित्य पूजा केली जाते तिथं सुख, समृद्धी आणि शांती नांदते. त्यामुळं घरात तुळस लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. आजकाल अनेक जण तुळशीचं रोप इतरांना भेट देतात, पण तुळशीला भेट म्हणून देताना काही नियमही वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. तुळशीचं रोप भेट म्हणून देणं शुभ असतं. हे रोप घेणाऱ्या व्यक्तीच्या घरात समृद्धीसोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीची वनस्पती हवा शुद्ध करण्यास आणि नकारात्मक शक्तींपासून घराचं संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळं तुळशीचं रोप तुम्ही नक्कीच इतरांना भेट देऊ शकता. मात्र एखाद्याला तुळशीचं रोप भेट म्हणून देताना एकादशी, रविवार, पौर्णिमा किंवा अमावस्येला देणं टाळा, कारण या दिवशी तुळशीला स्पर्श करणं निषिद्ध मानलं जातं. शक्यतो गुरुवार किंवा शुक्रवारी तुळस इतरांना भेट द्यावी. तसंच संध्याकाळच्या वेळी तुळशीचं रोप भेट म्हणून देऊ नये. इतरांना तुळस भेट देताना ती कोरडी नसावी हे लक्षात ठेवा. तुळस पूर्णपणे निरोगी असावी आणि ज्यांनी ती तुळस घेतली आहे त्यानं त्याची चांगली काळजी घ्यावी. तुळशीचं रोप एका मातीच्या कुंडीत लावून मग भेट द्यावं. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप खूप शुभ मानलं जातं, म्हणून धार्मिक प्रसंगी, वाढदिवस, लग्न, गृहप्रवेश किंवा इतर सामाजिक समारंभात ते एखाद्याला भेट देणं योग्य ठरतं.